नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण व्याकरणातीलच एक भाग वर्णानाम साहचर्यम हा पाहणार आहोत. हा भाग जो आहे तो संधी ह्यावर अवलंबून आहे. संस्कृतामध्ये संधी हा खूपच इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. जेव्हा आपण वेगवेगळे संस्कृत काव्य वाचतो किंवा एकांकी वाचतो किंवा संस्कृत साधारण सुभाषितसुद्धा जर तुम्हाला अंडरस्टँड करायचं असेल तर जे क्लिष्ट वर्ड्स असतात ज्याच्यामध्ये संधी असते त्या आपण संधीचा अभ्यास करून आपल्याला ते वर्ड्स वेगवेगळे करून त्याचा अन्वय किंवा ते वर्ड्स आपण खूप इझिली अंडरस्टँड करू शकतो. त्यामुळे संधी खूपच इम्पॉर्टंट आहे, अजिबात क्लिष्ट नाही आहे. जर आपण त्याचे नियम समजून घेतले तर संधी खूप इंटरेस्टिंग आणि खूप मस्त आहे शिकायला. संधी 3 प्रकारच्या आहेत, स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी अशा 3 प्रकारामध्ये संधी विभागलेल्या आहेत. तुम्हाला साधारण हा फक्त एकच पान दिलेलं आहे ॲज अ इंट्रोडक्टरी पार्ट इन टू संधी वर्ल्ड. आपण तेवढंच जाणून घेऊयात. खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला खूप मजा येईल. ओके. अस्माकं भिन्नानी उच्चारणस्थानानी यूयम जानीथ. म्हणजे बघा, आपल्याला ह्या प्रत्येकाचे जे प्रत्येक वर्ण आहे त्या प्रत्येक वर्णाचं भिन्न भिन्न उच्चारणस्थान आहे. जसं क आहे त्याचं कंठ आहे है ना, त्यानंतर व आहे त्याचं दंतौष्ठव आहे. तर अशा प्रत्येक जे वर्ण आहेत त्यांचे वेगवेगळे काय आहेत तर उच्चारण स्थानानी आहेत. वयम सर्वे सहैव तिष्ठामः अस्माकं परस्पर साहचर्यं रोचकं यदा अस्मासु द्वयोः अतीव सन्निकर्षः भवति तदा यद ध्वनिपरिवर्तनं भवति सह एव संधिः. म्हणजेच काय, संधीची इथे डेफिनेशन दिलेली आहे. जेव्हा हे जे स्वर आहेत किंवा व्यंजन आहेत जेव्हा हे एकदम एकमेकांच्या तुम्ही म्हणू शकता इकडे कन्सेप्ट अंडरस्टँड करायला की जेव्हा हे एकमेकांच्या एकदम जवळ असतात, जेव्हा जवळ असल्याने त्यांच्यामध्ये जे ध्वनी परिवर्तन होतं त्यालाच आपण काय म्हणतो तर संधी म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण एक साधं उदाहरण घेऊ. विद्यालयः. तर ह्याच्यामध्ये काय आहे, विद्या आणि आलयः. विद्या आणि आलयः, त्यामुळे त्याचं ते एकत्र झालंय विद्यालयः. महर्षीही आपण असं साधारण म्हणतो की ते खूप मोठे महर्षी होते. महर्षी म्हणजेच काय तर महा अधिक ते ऋषी होतं. किंवा गणेशः, गणानाम ईशः. तर इथे सुद्धा गणेशमध्ये तुम्ही ही संधीच बघत आहात. विद्यालय आहे, हिमालय आहे, त्यानंतर महाऋषी मी सांगितलं. म्हणजे जे डे टू डे लाईफमध्ये हे साधे एक्झाम्पल्स आहेत ते संधीचे आहेत. म्हणजे इकडे बघा, गण अधिक ईशः गणेशः, गण अधिक ईश. तुम्ही थोडं फास्ट जरी बोलून बघितलं तरी पण ते गणेशः असं होईल. विद्यालयः, हिमालयः, बरोबर. त्यामुळे जेव्हा हे जे काय त्याला आपण म्हणू शकतो जे वर्ण आहेत जेव्हा हे अगदी एकमेकांच्या निकट असतात, अगदी एकमेकांच्या सो मच क्लोज असतात की त्यांच्यामध्ये जे ध्वनी परिवर्तन होतं, ध्वनीचं परिवर्तन होणे त्यालाच आपण काय म्हणतो तर त्याला आपण संधी म्हणतो. ओके. आता बघा, आवयोः संयोगेन आकारः भवति. आवयोः, अहम आवाम वयम, हा जर तुमचा टेबल पाठ असेल त्याच्यामध्ये बघा षष्ठी द्विवचनम आहे बघा, आवयोः. तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा षष्ठी किंवा पूर्ण टेबल जर तुम्हाला येत असेल तर तो तुम्ही सांगू शकता मला. मी पूर्ण आता म्हणून दाखवत नाही, पण हा टेबल तुम्हाला माहिती असेल. अहम आवाम वयम प्रथमा, माम मा आवाम नौ, अस्माकं नहा द्वितीया, मह्यम आवाभ्याम अस्माभिः तृतीया. ओके. तर आपल्याला इथे ते इम्पॉर्टंट नाही आहे. आता बघा, आवयोः संयोगेन म्हणजे आमच्या दोघांच्या संयोगाने आकारः भवति. काय होतंय तर आकारः होतंय. कोणाच्या संयोगाने बरं तर अ आणि अ. म्हणजे जर
अ आणि अ अगदी सन्निकट आले, एकदम जवळजवळ आले, तर त्या अ अधिक अचं काय होईल, तर आ असं होईल. आता इकडे बघा न, हा इकडे न पूर्ण लिहिलाय, तर तुम्हाला माहिती आहे ह्याला आपण स्प्लिट कसं करू शकतो. न हलंत अधिक अ, हा अ आला इकडे, प्लस इकडे अस्ती, बरोबर. तर इकडचा हा अ, म्हणजे बघा हे दोन अ आणि अ एकदम निकट आलेले आहेत. हे बघा तेच इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. सो अ अधिक अचं काय होतं, आ होतं. तर तुम्ही न अस्ति असं पण लिहू शकता. मम समीपे पुस्तकम न अस्ति असंही तुम्ही लिहू शकता. आणि जर तुम्हाला न आणि अस्ति असं जर लिहायचं नसेल, त्यांची संधी करून लिहायचं असेल, तर डिरेक्टली तुम्ही नास्ति, न, हे बघा न, आणि ह्या अचं आणि ह्या अचं आपल्याला काय होतंय, तर ते दीर्घ होतंय, आकार होतोय. त्यामुळे न अधिक आ, न हलंत अधिक आ काय होतं, ते ना होतं. त्यामुळे ना आणि हा शेवटचा स्ती, नास्ति. समजलंय. न हलंत अधिक आ, कारण की अ आणि अच्या तिथे रिप्लेसमेंट काय होणार आहे, आकारहची होणार आहे. कारण की हा आपला रूलच आहे की अ आणि अ जेव्हा एकत्र येतात, म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा जो वर्ण आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे, त्यांच्यामध्येच कधी पण संधी होते. त्यामुळे बघा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे, अ आहे. सो अ अधिक अ त्याचं काय होतं, दीर्घ होतं. दीर्घ काय होतं, अ अधिक अचं आ असं होतं. अ अधिक अ आ, त्यामुळे न हलंत अधिक आ, ना, नास्ति. अंडरस्टूड. ओके. आता बघा आवयोः सन्निकर्षः दीर्घ इकारे परिणमते. इकडे बघा अ अधिक अ आला की तुमचं आकार होणार आहे. आणि जेव्हा ई अधिक ई येतोय, म्हणजे तुम्हाला इथे हे लक्षात ठेवायचं आहे की त्याचं दीर्घच होणार आहे. वेदर इट कम्स ई अधिक ई और उ अधिक उ और रु अधिक र या फिर अ अधिक अ, त्याचं कशात रूपांतर होणार आहे, दीर्घात रूपांतर होणार आहे. हां, त्याचं दीर्घ वर्ण होणार आहे. तर ही छोटी ई आहे, त्याची दीर्घ ई काय आहे, तर ही बडी ई किंवा तुम्ही ह्याला दीर्घ ई म्हणू शकता. त्यामुळे ह्याच्यामध्ये रूपांतर होणार आहे. आता बघा आवयोः सन्निकर्षः दीर्घ इकारे परिणमते यथा रवी अधिक इंद्रः रवींद्रः. आता बघा रवी, र अधिक, आता मी र हलंत अधिक अ अधिक, हे तुम्हाला माहिती आहे मी डिटेल वर्णच्छेद लिहित नाहीये, आपलं फक्त फोकस इथे असणार आहे, त्यामुळे मी तेवढंच तुम्हाला दाखवते. आता बघा व हलंत अधिक ही छोटीवाली तुमची ई आली, प्लस इथे इंद्रमधला मी हा फक्त ई लिहिते, पुढे द्रह हे लिहित नाही आहे. तर आपला फोकस हा फक्त इथे असणार आहे, बरोबर. तर आता बघा ई अधिक ई त्याचं काय होणार आहे, दीर्घ ई मध्ये रूपांतर होणार आहे. मी तुम्हाला काय सांगितलंय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ह्याच्यामध्ये जे ध्वनी परिवर्तन होतं त्याला आपण संधी असं म्हणतो. तर बघा ई आणि ई, ऱ्हस्व ई अधिक ऱ्हस्व ही ई तुम्हाला काय देणार आहे, संधी ध्वनी परिवर्तनामध्ये दीर्घ ई असं त्याचं परिवर्तन होणार आहे. त्यामुळे रवी अधिक इंद्रः रवींद्रः, रवींद्रः. त्यामुळे इकडे बघा एक सेकंड, आता बघा र, त्यामुळे व ह्याचं काय होतंय, दीर्घ ई होतंय. त्यामुळे व अधिक दीर्घ ई काय होतंय, र वी, आणि हे पुढे द्रह असंच लागणार आहे. त्यामुळे त्याचं काय होतंय, रवींद्रः. समजलंय. आता बघा आवयोः अपि दीर्घ उकारः भवति यथा भानु अधिक उदयः भानूदयः. भानू म्हणजे काय, सूर्याचा उदय. जसं सूर्य अधिक उदयः सूर्योदय, ते वेगळं एक्झाम्पल आहे, संधीचंच आहे ते एक्झाम्पल. पण आपण इथे सध्या जे ध्वनी आहेत बाजूबाजूला ते सेम सेम वर्णवाले बघत आहोत. तर बघा उ अधिक उ. आता बघा भानू न हलंत अधिक
पहिली वाली ऊ प्लस इकडे उदयः मधील ही वाली ऊ, तर आता ऊ अधिक ऊ तुमचं काय होतंय, दीर्घ ऊ होतंय. म्हणून ते काय झालंय, भा न अधिक दीर्घ ऊ, भानुदयः. भानुदयः. अंडरस्टूड. ऊ अधिक ऊ दीर्घ ऊ, ऊ अधिक ऊ दीर्घ ऊ. इकडे पण मी लिहिते अधिक आ होतंय. ई अधिक ई, इकडे तुम्हाला दीर्घ ई मिळतीये. आता बघा रू, आपण सध्या स्वरवरच फोकस करतोय, व्यंजन संधीवर आपण अजून आलेलो नाही आहोत. हे सगळं स्वर संधी रिलेटेड चालू आहे, कारण की हे सगळे जे आहेत ते स्वर आहेत. अ टू औ. आवयोः संयोगेन दीर्घ ऋकारः भवति, यथा मातृ अधिक ऋणम, मातृणम. मातृ अधिक ऋणम म्हणजे रू अधिक रू तुमचं काय होणार आहे, दीर्घ रू होणार आहे. त्यामुळे मातृणम. हे बघा इकडे तृ बघा कसं आहे आणि इकडे बघा कसं आहे. तो हा डिफरन्स आहे की इकडे ती दीर्घ झालेली आहे, कारण की मातृ त हलंत अधिक ही रू प्लस हा रू, त्यामुळे ह्याच्यामध्ये संधी होतीये. म्हणून इकडे तुम्हाला काय मिळतोय, तो दीर्घ रू मिळतोय. त्यामुळे त अधिक दीर्घ रू तृ, मातृणम. अंडरस्टूड. अयम समानानां वर्णानां दीर्घरूपः संधिः अतः सह सवर्ण दीर्घ संधिः इति उच्यते. आता हा जो तुम्ही स्वरसंधीमध्ये हा जो भेद बघितलाय, किंवा इट इज अ सब टाईप ऑफ अ स्वरसंधी. स्वरसंधीचे हे एक्झाम्पल आहेत. स्वरसंधीमध्ये सुद्धा देर आर मोर 8 टाइप्स ऑफ स्वरसंधी. वन ऑफ दोज इज सवर्ण दीर्घ संधी. सवर्ण म्हणजे काय, इकडे बघा अ अधिक ई अधिक ई, उ अधिक उ एक्सेट्रा, त्याचं तुम्हाला दीर्घ मिळतंय ना, म्हणून ते सवर्ण, समान वर्ण दीर्घ संधी. म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की जेव्हा समान वर्ण बाजूबाजूला असतात, एकदम निकट असतात, जेव्हा त्यांच्यामध्ये स्वरांमध्ये आणि जेव्हा त्यांच्यामध्ये ध्वनी परिवर्तन होतं, तेव्हा दीर्घ आपल्याला त्याचं करायचं आहे. अँड दॅट इज नथिंग बट सवर्ण दीर्घ संधी. अंडरस्टूड. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस पार्ट. यदि आवयोः अतिशयितः सन्निधिः तर्हि आवयोः स्थाने एकारः उपतिष्ठति, यथा गण अधिक ईशः गणेशः. आता मी तुम्हाला सांगितलं ते ऑलरेडी एक्झाम्पल. बघा जेव्हा अ आणि ई एकत्र येतील, जेव्हा अ अधिक ही छोटी ई एकत्र येईल, तेव्हा त्याचं काय होतो, एकार होतो. जसं गण अधिक ईश. आता बघा न हलंत अधिक पूर्ण ण आणि प्लस ही इथे ई, तर अ अधिक ई काय होतो, ए होतो. अ अधिक ई काय होतो, ए होतो. त्यामुळे न अधिक ए, न हलंत अधिक ए, तर काय त्याचं होईल, णे होईल. त्यामुळे ग णे आणि हा पुढे शह, गणेशः. अशा प्रकारे तो गणेशः शब्द बनतोय. गण अधिक ईशः गणेशः. अ अधिक ई, ए होतो. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय. आवयोः सन्निकर्षस्य परिणामरूपेण द्वयोरपि स्थाने ओकारः आयाति, यथा लंब अधिक उदरः इति लंबोदरः. हे सुद्धा एक गणेशाचंच नाव आहे, बरोबर, तुम्हाला माहितीच असेल. लंबोदर, पितांबर, फणीवर बंधन आपण म्हणतोच. आता लंब उदर. आता बघा लंब उदर, ब हलंत अधिक अ आला इकडे, अधिक इकडचा पुढचा उ. सो अ अधिक उ काय होतो, तर त्याचा ओकार होतो. म्हणून ब अधिक ओ, ब हलंत अधिक ओ, त्याचं काय होईल, बो. म्हणून लंबोदरः म्हणजेच काय, लंब उदरः. उदरः म्हणजे स्टमक. सो तुम्हाला इथे हे लक्षात ठेवायचं आहे, अ अधिक उ जेव्हा येईल तेव्हा त्याचा ओकार होतो, ओकार होतो. लंबोदरः, लंब अधिक उदरः. समजलंय. आवयोः संयोगेन
ऐ इति संधिरूपः आदेशः भवति. यथा सदा अधिक एव सदैव. आपण असंच म्हणतो ना, सदैव सदैव. आता हा सदैव शब्द कसा बरं फॉर्म झालाय, तर सदा अधिक एव, आ अधिक ए ऐ, आ अधिक ए आई. हे सगळे स्वरसंधीच आपले आता चालू आहेत. व्यंजन संधी, विसर्ग संधी कुठेही त्यांनी इंट्रोडक्शन पण दिलेलं नाही आहे. आपण आता फक्त स्वरसंधीमध्येच आहोत. त्यातली त्यांनी एक फक्त सब टाईपचं नाव दिलंय सवर्ण दीर्घ. ह्याच्यामध्ये गुण आहे, वृद्धी आहे, त्यानंतर यांतावांता देश वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आहेत. आता बघा, सदा अधिक एव, द अधिक आ, आ अधिक पहिल्या शब्दातला दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण ए, सो आ अधिक ए आई. त्यामुळे द अधिक ऐ दई, द हलंत अधिक ऐ दई, त्यामुळे ते होतंय सदैव. आता बघा, आवयोः संयोगेन औ इति संधिरूपः आदेशः भवति. यथा गंगा अधिक ओगः गंगौघः. आता बघा, आ अधिक ओ आहे, तर तिकडे तुमचं काय होतंय, औ होतंय. आ अधिक ओ तुमचं काय होतंय, औ होतंय. त्यामुळे गंगा, गंगा. लास्टला तुम्हाला आ ऐकायला येतंय, आ, आणि पहिला ओगह ओ, आ अधिक ओ औ, त्यामुळे ते गंगऊ, गंगौघः, गंगौघः. आदेश होतोय तिकडे. आता हे सगळे संधीचेच वर्ड्स आहेत, आदेश होणे, लोप होणे वगैरे वगैरे. पण तुम्हाला अजिबात काही डिटेलमध्ये नाही आहे, त्यामुळे बी रिलॅक्स. जेवढं दिलंय तेवढंच फक्त तुम्ही अभ्यास करा. हे एवढं जरी तुम्ही स्वरसंधीमध्ये एवढं जरी तुम्हाला कळालं, तरी पुढे पुढे येणारे संधीचे जे चॅप्टर्स आहेत हायर लेवल्सला, ते तुम्हाला आरामात कळतील. आणि तुम्ही आता बघाल की जे येणारे चॅप्टर्स किंवा सुभाषित वगैरे असतील, अव्ययमाला वगैरे, त्याच्यामध्ये जर काही स्वरसंधी रिलेटेड किंवा स्वरसंधी रिलेटेड जर काही असेल, तर ते तुम्हाला अपने आप कळायला लागलं असेल. तुम्ही हे नोटीस करू शकता. यदा मम संयोगः स्वरेण भवति. यदा मम संयोगः, कोणाचा, मम म्हणजे इकडे ई, स्वरेण भवति, ई दीर्घ ई वर्जयित्वा, तदा मम परिवर्तनम य इति वर्णे भवति. यथा करोमि अहम करोम्यहम, करोमि अहम. म्हणजे बघा आता, यदा मम संयोगः स्वरेण भवति म्हणजे ई आणि दीर्घ ई सोडून जर पुढे स्वर असेल, ई आणि दीर्घ ई सोडून जर पुढे स्वर असेल, हे बघा, ई आणि दीर्घ ई वर्जयित्वा म्हणजे सोडून, तदा मम परिवर्तनम य इति वर्णे भवति. म्हणजे पहिल्या शब्दाचं जे शेवटचं वर्ण आहे ते तुमचं ई किंवा दीर्घ ई पाहिजे, पण दुसऱ्या शब्दाचं जे पहिलं वर्ण आहे त्याच्यामध्ये ई किंवा दीर्घ ई नसायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त कुठलाही स्वर असेल तर चालेल. अशा कंडिशनमध्ये तो जो ई किंवा दीर्घ ई आहे त्याचं काय परिवर्तन होतं, तर य मध्ये परिवर्तनम होतं. जसं करोमी, याच्यामध्ये बघा, ई अधिक अ, मी मधला म हलंत अधिक ह्रस्व ई अधिक अहम मधला अ, करौम्य. ई अधिक अचं रिप्लेसमेंट काय झालेलं आहे, तर य मध्ये झालेलं आहे. त्यामुळे म ला काय होईल, य हा जॉईन होणार आहे. त्यामुळे ते काय झालंय, करो, म ला य जॉईन केला आणि पुन्हा हे य अधिक हा अ तुम्ही करोम्यहम. ओके, करोमी अधिक अहम करोम्यहम. ह्याचं तुम्हाला समजलेलं आहे का? जेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण ई किंवा दीर्घ ई असेल प्लस पुढच्या शब्दाचं पहिलं वर्ण ई किंवा दीर्घ ही नसायला पाहिजे, वर्जयित्वा, तेव्हा तुमचं जे परिवर्तन होणार आहे ते काय होणार आहे, य मध्ये होणार आहे. आता बघा, स्वरेणसह, स्वरेणसह म्हणजे स्वरांसोबत,
उ किंवा दीर्घ उ वर्जयित्वा संयोगेन मम स्थाने व इति वर्णः आयाति यथा खलु अधिक एतत् खल्वेतत्. खलु अधिक एतत् खल्वेतत् म्हणजे सेमच आहे की इकडे बघा उ अधिक ए आहे, उ अधिक ए आहे, त्याचं आपलं काय होणार आहे, व होणार आहे. हे बघा स्वरेणसह उ किंवा दीर्घ उ वर्जयित्वा संयोगेन मम स्थाने व इति वर्णः आयाति यथा खलु अधिक एतत् इति खल्वेतत्. म्हणजे काय की आधी जर उ असेल पण पुढचा जो वर्ण असेल तो उ किंवा दीर्घ उ सोडून कुठलाही जेव्हा स्वर असतो तेव्हा तिथे तुमचं काय होणार आहे, तर व वर्ण तिथे होणार आहे त्याचा. त्यामुळे खलु अधिक एतत्, त्यामुळे बघा उ अधिक ए तर काय होतं, ते व होतं बरोबर. त्यामुळे ते काय झालंय, खल्वेतत्. व आणि हा एचा ए ही मात्रा ती खल्वेतत्. एवं अस्माकं मिथः प्रभावः दृश्यते यथा स्वरसन्धिः तथैव विसर्गसन्धिः व्यञ्जनसन्धिः च अपि भवतः. संधिरूपेण यद् ध्वनिपरिवर्तनम् अस्मासु भवति तद्विषयकाः नियमाः वर्तन्ते. यदि तद्ध्वनिपरिवर्तनं सुष्ठु न अवगतं संधिनियमाः न पठिताः तर्हि अर्थावबोधनं न भवति. म्हणजे जर तुम्हाला संधीचे नियम व्यवस्थित समजले नसतील किंवा तुम्हाला तर जे माहिती नसतील तर मग तुम्हाला चांगल्या प्रकारे अर्थाचं बोधन होणार नाही. अर्थ पर्टिक्युलर जे काही तुम्ही वाचताय संस्कृत टेक्स्ट त्याचा तुम्हाला अर्थ व्यवस्थित लागणार नाही. सो ओव्हरऑल आपण इकडे स्वरसंधीचाच भाग बघितलेला आहे. आपल्याला सवर्ण दीर्घ संधी हा एक स्वरसंधीचा त्याने प्रकार सांगितलेला आहे. बाकी पण आपण काही ट्रान्सफॉर्मेशन हे जे बघितलेले आहेत त्याची तुम्हाला नावं दिलेली नाही आहेत. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की अ अधिक ई ए होतो किंवा उ अधिक ए व होतो. हे काही नियम आहेत, नियम अजिबात डिफिकल्ट नसतात, तुम्हाला ते प्रॅक्टिसने येणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही आता अधिक वाचन कराल तेव्हा तुम्हाला आपोआपच उलगडा होईल की अरे हां हे सन्निकट आहेत वर्ण, यामध्ये असं ट्रान्सफॉर्मेशन झालंय म्हणजे इथे संधी झालेली आहे. भले तुम्हाला आता विसर्ग संधी किंवा व्यंजन संधी माहिती नाहीये पण ॲटलिस्ट तुम्हाला कळेल तरी की हा बाबा इथे ह्या संधी झालेल्या आहेत म्हणून. अशा प्रकारे हा संधीचा आपला चॅप्टर आहे. जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल प्लीज डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. स्टडी वेल दिस चॅप्टर, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. ऑल्सो शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स. थँक यू सो मच. जयतु संस्कृतम, जयतु भारतम.